श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 9 वामदेवाची कथा। या अध्यायाची फलप्राप्ती म्हणजे या अध्यायाचे पठण अथवा श्रवण केल्याने पूर्व पातके नष्ट होतील आणि हातून सत्कर्म घडेल। कथेला सुरुवात करूया। श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 9 वामदेवाची कथा। जो शिवनामामध्ये सतत रंगून जात असतो त्याच्यावर काळाची सत्ता चालत नाही। जन्ममरणाच्या चक्रातून तो सुटून जातो। शिवनामात रंगून गेले तर सर्व प्रकारची संकटे नाहीसे होतात। शिवाचे ध्यान करणारी व्यक्ती धन्य असते। त्यासंबंधी व्यासमुनी एक कथा सांगणार आहेत, तरी सावध चित्ताने ती श्रवण करावी। पुरातन कालामध्ये एका मोठ्या वनामध्ये वामदेव नावाचा महाज्ञानी ऋषी राहत होता। तो सर्वांगाला भस्म फासून कडकडीत उपास करून दिगंबर अवस्थेत सर्वत्र संचार करीत होता। एके दिवशी त्या मोठ्या अरण्यात एक भयानक ब्रह्मराक्षस आला। त्याची काया अक्राळ विक्राळ होती। तो अनेक प्राण्यांना खाऊन टाकत असे। त्याला लांबूनच वामदेव दिसला। ब्रह्मराक्षस वामदेवाच्या अंगावर धावून गेला। त्याने वामदेवाच्या गळ्याला घट्ट अशी मिठी मारली। त्यावेळी वामदेवानी अंगाला लावलेले ते तेजस्वी भस्म थोडेसे त्या ब्रह्मराक्षसाच्या अंगाला लागले। एका क्षणात त्या राक्षसाची वृत्ती पालटली। त्याचे मन सात्विक झाले आणि तो वामदेवाच्या चरणांवरती पडला। वामदेवाच्या स्पर्शाने त्या ब्रह्मराक्षसाला मात्र ताबडतोब दिव्य रूप प्राप्त झाले। पूर्वीच्या अनेक जन्मांचे त्याला स्मरण होऊ लागले। तो राक्षस वामदेवाला नमस्कार करून म्हणाला, हे गुरुदेव, आपल्या कृपेने मला मागील अनेक जन्मांचे ज्ञान प्राप्त झाले। मागील 25 जन्मांमध्ये मी अनेक पापे केली। ती सर्व पापे मी आता तुम्हाला सांगणार आहे। पूर्वी मी दुर्जय नावाचा अतिशय क्रूर आणि दुराचारी राजा होतो। सर्व प्रजेला मी छळत असे। त्या जन्मामध्ये मी वेदशास्त्र आणि पुराणांचे कधीच श्रवण केले नाही। धर्माचा कोणताच विचार केला नाही। ब्रह्महत्येसारखी महान पातके माझ्या हातून कितीतरी घडली। मी अनेक प्रकारच्या दुष्टचक्रांमध्ये सापडलो। अंमली पदार्थांचे सेवन केले, अभक्ष्याचे भक्षण केले। वाटेल ते खाल्ल्यामुळे मी आजारी पडलो। अनेक प्रकारचे रोग जडले आणि त्यातच माझा मृत्यू झाला। माझी पापकर्मे पाहून यमदूताने मला नरकामध्ये ढकलून दिले। अतिशय दारुण दुःख कसे भोगतात याची मला कल्पना आली। यमदूताने माझ्या पापांचे मला प्रायश्चित्त दिले। तांब्याच्या तापलेल्या जमिनीवरून यमदूताने मला चालायला लावले। तापलेल्या लोखंडाचा खांब लाल झाला की त्याला आलिंगन द्यायला लावले। खारट आणि कडू रस मला मुद्दाम प्यायला देत होते। पक्ष्यांना माझ्या डोळ्यांवर बसून डोळे फोडायला लावत मला कुंभीपाकात घालून रटारट शिजवत असत। माझ्या दोन्ही कानांमध्ये तापलेल्या सळ्या खुपसत होते। तेथील सगळाच जाच महाभयंकर स्वरूपाचा होता। नरकामध्ये, रक्तकुंडामध्ये आणि रेतकुंडामध्ये कितीतरी दिवस मला बुडवून ठेवले। माझ्या शरीराच्या अंगाचे तुकडे काढले। माझ्या शरीरावर झालेल्या जखमांवर मिठाचे पाणी ओतत असत। माझी जीभ, नाक, कान तीक्ष्ण अशा शस्त्राने कापून टाकली। माझे हातपाय तोडून फेकून दिले। तीक्ष्ण शस्त्राने माझे पोट कापले। माझ्या डोळ्यांमध्ये तापलेली शस्त्रे खुपसली। तापलेल्या लोखंडाने माझ्या शरीराला डाग देत असत। असंख्य नागविंचू माझ्या शरीरावर सोडत असत। अग्नीने माझे शरीर भाजवले। पायात अतिशय जड दगड बांधून मला डोंगरावरून खाली ढकलण्यात येत असे। इंगळांचे अंथरूण करून त्यावर मला झोपायला लावले। लोखंडाचे गरम गरम चणे मला खायला लावले। मानेला उरफाटे टांगून टाकले। हत्तीच्या पायाखाली मला चिरडले। माझे सगळे सांधे कडाकड मोडून टाकले। टोकदार सुळावर मला झोपून वरून मुसळाने मारा केला। अशा प्रकारे अतिभयंकर अशा नरक यातना मी 3000 वर्षे भोगल्या। या यातना भोगत असताना शरीर तर नष्ट होत होते, पण प्राण जात नव्हता। या यातना भोगून झाल्यानंतर मला व्याघ्र जन्म मिळाला। त्यानंतर मी अजगराचा जन्म घेतला। पुढील जन्मात मी लांडगा झालो। नंतर सुकराचा जन्म घेतला। नंतर सरडा बनलो। 6व्या जन्मात श्वान बनलो। 7व्या जन्मात कोल्हा झालो। 8व्या जन्मात गेंडा झालो। 9व्या जन्मात मी माकड झालो। 10वा जन्म गाढवाचा मिळाला आणि अतिशय कष्ट करावे लागले। मग मुंगूस झालो। 13वा जन्म मी पक्षी कुळातील बगळा झालो। 14वा जन्म उकिरड्यावरचे अन्न खाणारा कोंबडा झालो। त्यानंतर पापी गिधाडाचा जन्म घेतला आणि मृत पावलेल्या जनावरांचे शरीर खाल्ले। त्यानंतर मांजराचा जन्म झाला। त्यानंतर बेडकाचा जन्म झाला आणि डबक्यात राहू लागलो। 18व्या जन्मी कासव झालो। नंतर पाण्यामधला मासा बनलो। नंतर उंदराचा जन्म मिळाला व मी बिळातून इकडून तिकडे फिरू लागलो। मला आणखी काही पशुपक्ष्यांचे जन्म मिळाले। पुढे पापी निषादाच्या जन्मास आलो।
त्या जन्मात मी क्रूरपणे अनेक प्राण्यांची हत्या केली, त्यामुळे मला भयंकर राक्षसाचा जन्म प्राप्त झाला. आपल्या कृपेमुळे मला ज्ञान प्राप्ती झाली, मी पावन झालो. गंगेत स्नान केल्याने जशी मागील सर्व पापे नाहीसे होतात, त्याप्रमाणे माझी सर्व पापे संपून गेली. वामदेवाने राक्षसाचे सारे बोलणे ऐकून घेतले. वामदेवाने राक्षसावर कृपा केली आणि म्हणाले, राक्षसा, हा प्रभाव शिवभक्तीचा आहे, माझ्या अंगावरील भस्माचा आहे. या भस्मासंबंधी मी तुला एक कथा सांगतो. पुरातन काळी एक ब्राह्मण होता. त्याचे एका स्त्रीवर अतिशय प्रेम होते. त्या दोघांना एकत्र बोलताना तिच्या पतीने पाहिले. आपल्या पत्नीकडे परपुरुष वाकड्या नजरेने पाहत आहे हे जाणून त्याने त्या ब्राह्मणाला ठार मारून टाकले आणि मृत शरीर गावाबाहेर नेऊन फेकून दिले. त्याच्यावर कोणी अंत्यसंस्कारही केले नाहीत. यमदूताने त्याला नरकामध्ये नेले. तिकडे जवळच असलेल्या मंदिरात शिवरात्रीचा दिवस असल्याने काही लोक भजन करत होते. मंदिरात भक्तांसाठी उत्तम असे भस्म ठेवले होते. तेथे एक अचानक कुत्रा आला आणि तो त्या भस्मामध्ये लोळला. पिंडी दिसेल असे दारामध्ये बसला. थोड्या वेळात तो उठला आणि ब्राह्मणाचे प्रेत पडलेले होते त्या भागामध्ये गेला. पलीकडे जाण्यासाठी रस्ता नव्हता, म्हणून त्याने त्या प्रेतावरून उडी मारली. त्यावेळी त्याच्या अंगावरचे भस्म त्या प्रेतावर पडून तो ब्राह्मण पापरहित झाला. तेव्हा त्याला घेऊन जाणाऱ्या यमदूतांना शिवदूत सामोरे आले. त्या ब्राह्मणाला त्याच्या हातून सोडवून शिवलोकी नेले. असा हा भस्माचा महिमा आहे. शंकरांनी विमान पाठवून त्याला आपल्याकडे बोलवून घेतले. शिवभस्म हे अत्यंत पवित्र आहे आणि अशा प्रकारचा हा शिवमहिमा आहे. वामदेव सांगू लागले, या भस्माचा असा महिमा आहे की मद्यपान, ब्रह्महत्या, गोहत्या, अभक्षभक्षण इत्यादी गोष्टींची सर्व पापे नष्ट होतात. वामदेव अशा प्रकारे त्याला भस्माचा महिमा सांगत असताना आकाशातून दिव्य विमान आले आणि त्या राक्षसाला शिवदूत शिवलोकात घेऊन गेले. वामदेव पुढे स्वइच्छेने संचार करीत निघाले. भस्मलेपनामुळे शंकर भगवान प्रसन्न होऊन सत्संगतीने मुक्ती मिळते. तीर्थ, ब्राह्मण, देव, औषधे यांच्या बाबतीत ज्याप्रमाणे भावना असते त्याप्रमाणे तसाच अनुभव येतो. सूतजी पुढील कथा सांगू लागले. ते म्हणाले, पुरातन काळी पांचाळ देशात सिंहकेत नावाचा अतिशय पराक्रमी राजा राज्य करीत होता. एके दिवशी तो रानात शिकारीसाठी आला होता. त्याच्यासोबत शबर नावाचा भिल्लही होता. शिकारीसाठी फिरत असताना वाटेमध्ये एक जुने शिवमंदिर दिसले. त्या मंदिरामध्ये कोणीच नव्हते. मंदिराचा बराचसा भाग पडलेला होता. भिल्लाने स्वच्छ करून पाहिले तर तेथे सुंदर शिवलिंग होते. तो राजास म्हणाला, या शिवलिंगाची आपण पूजा करूया. या शिवलिंगाची पूजा कशी करायची हे मला सांगा. राजा म्हणाला, तू मोठा भाग्यवान, म्हणून तुला हे शिवलिंग सापडले. याची पूजा शुद्ध भावनेने केली पाहिजे. भाव शुद्ध नसेल तर थाटामाटाने केलेली पूजा ही फलदायी होत नाही. राजा पुढे म्हणाला, पूजेचे अनेक प्रकार आहेत, परंतु भगवान शंकराच्या पूजेला चिताभस्म आवश्यक आहे. चिताभस्म असल्याशिवाय नैवेद्यही दाखवणे योग्य नाही. शबराने राजाला नमस्कार केला आणि तो शिवलिंग घेऊन घरी आला. त्याने आपल्या पत्नीला सर्व वृत्त सांगितले. एका उत्तम मुहूर्तावर त्या शिवलिंगाची स्थापना करून ते दोघे नेहमी चिताभस्म आणून भगवान शंकराची पूजा अर्चा करू लागले. त्यांची निष्ठा किती आहे ही परीक्षा पाहण्यासाठी एक दिवस भगवान शंकरांनी त्यांना चिताभस्म मिळून दिले नाही. तो सर्वत्र फिरून आला, परंतु चिताभस्म न मिळाल्याने पूजा कशी करावी या चिंतेत तो बसला होता. त्याच्या पत्नीने त्याला एक उपाय सांगितला. ती म्हणाली, मी जाळून घेते. माझ्या चितेचे भस्म लावून तुम्ही शिवपिंडीची पूजा करा. हे ऐकून शबर चकित झाला. तो नको नको म्हणत असताना तिने स्वयंपाकघरामध्ये जाऊन आपल्या शरीराला आग लावली. तिच्या इच्छेप्रमाणे शबराने तिच्या चितेचे भस्म घेऊन शिवाची पूजा केली. तो पूजेच्या विधीमध्ये तल्लीन होऊन गेला. आरती झाल्यावर नैवेद्य आणण्यासाठी त्याने आपल्या पत्नीला हाक मारली. वास्तविक आपली पत्नी जिवंत नाही हे तो पूजेच्या नादामध्ये विसरला. मात्र त्याने हाक मारताच नेहमीप्रमाणे त्याची पत्नी नैवेद्य घेऊन त्याच्या शेजारी उभी राहिली. त्याने तो नैवेद्य दाखवला. त्यानंतर तो शिवस्तवन करू लागला. सर्व पूजा आटोपल्यावर तो पूजा करून बाजूला झाला आणि बघतो तर काय, त्याची पत्नी अप्सरेपेक्षाही सुंदर आणि आभूषणाने सजलेली त्याला दिसली. त्याने स्वतःच्या शरीराला पाहिले तर त्याचे शरीर तेजस्वी झाले होते. दोघांनी शिवाचा महिमा जाणला. तेवढ्यात एक दिव्य विमान आले. ते दोघांना घेऊन शिवलोकी गेले. शबर आणि शबराची पत्नी विमानातून जात असताना सिंहकेतू राजाने पाहिले. मी विनोदाने चिताभस्माने पूजा कर सांगितले आणि तो खरोखरच धन्य झाला.
त्याने शुद्ध मनाने पूजा केली आणि तो कैलासी गेला. नंतर राजाही शिवपूजन करू लागला. शुद्ध हृदयाने केलेली भक्ती सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे. आता सिंहकेत राजालाही शिवभजन करण्याची आवड निर्माण झाली. तो नित्याने शिवलीलामृत ऐकू लागला. शिवरात्र, प्रदोष, सोमवार तो नित्याने करू लागला. दान धर्म करू लागला. शेवटी तोही शिवपदास प्राप्त झाला. असा हा शिवपूजेचा महिमा अतिशय अगाध आहे. श्रीधर कवींची काव्यवेल पूर्ण रूपाने वाढली. ती शिवलीलामृत मंडपावरती चढली. शिवभक्ताने त्या छायेत बसून आनंद प्राप्त करावा. जे शिवमहिमा वर्णन करतात ते लोक धन्य असतात आणि ज्यांना शिवमहिमेचे श्रवण घडते ते सुद्धा धन्य होतात. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 9 संपूर्ण. ओम नमः शिवाय.